आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे हवामानासंदर्भातली। राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसतायत। त्यामध्येच काही शहरांमधील प्रदूषण प्रचंड वाढलंय। हवा दिवसेंदिवस घातक होत चाललेली आहे। मुंबईमधील वायू प्रदूषण प्रचंड वाढलंय। कधी उन्हाळा, कधी थंडी, तर मध्येच अवकाळी पाऊस अशी स्थिती राज्यात आहे। राज्यात काही दिवसांपूर्वीच मोठा पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे हाताशी आलेली शेतकऱ्यांची सर्व पिकं वाहून गेली। केंद्र शासनाकडून झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली। फेब्रुवारी महिन्यात राज्यातून थंडी गायब झाली, पण अजूनही पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये। वर्षभर राहिल्यासारखा यंदा पाऊस राहिल्याचं दिसतंय। त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवलाय। काय आहे तो अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे। विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतरही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज अवकाळी पाऊस हजेरी लावेल। या दरम्यान जोरदार वारही सुटेल। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आलाय। राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय। नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। यासोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। निफाड इथं राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। निफाड इथं 11.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। मुंबईतील सांताक्रूज इथं राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। सांताक्रूज इथं 36.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। दुपारी उन्हाचा चटका बसत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज लावण्यात आलाय। अवकाळी पाऊस आल्यानंतर वातावरणात मोठे बदल होताना दिसतायत। शिवाय आज दिवसभर राज्यातील बहुतेक ठिकाणी सातत्यानं तापमानात चढ उतार हा बघायला मिळेल। देशातील इतर राज्यात जोरदार पाऊस होताना दिसतोय। आता तुमचा भाग कोणता आणि तुमच्या भागात काय आहे हवामानाची स्थिती, ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।